नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 32 इंच 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर ब्लाउजचं पूर्ण मेजरमेंट स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 15 इंचावर 2 खुणा करून घेत आहे। तर हा 32 साइजचा ब्लाउज आहे। तर हा 32 साइजचा ब्लाउज आहे। गळा डीप आहे, त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5 इंच, मुंडा घेतला 5.25 इंच। मुंडा राऊंड चेक करून मग आपण मुंडा लाईन ही फिक्स करायची आहे। तर मुंडा घेतला 5.25 इंच। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी तिरकस उतार दिला। 32 साइज आहे, तर 32 चा चौथा भाग 8 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। या पॉइंट पासून आपल्याला 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि इथून आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। इथं खाली तिरकस 1.5 इंच इतका तिरकस उतार द्यायचा। वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला मुंडा राऊंड मोजून घ्यायचा। तर बघू शकतात पूर्ण मुंडा राऊंड आहे 14 इंच, तर इथं 7 इंच बरोबर आलेला आहे। आपली मुंडा लाईन ही 5.25 इंच बरोबर आहे। गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती। गळ्याची खोली आहे 10 इंच, त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 10.5 इंचावरती खूण करून घेत आहे। शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंच। कमर आहे 27 इंच, तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच। 7 इंचाला 2 रेषा कमी, त्याच्यानंतर मागच्या साईडचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। मध्ये सेंटर काढून तिथं 4.5 इंचाचा टक्स द्यायचा। लक्षात आलं असेल, शोल्डर घेतला 5 इंच, मुंडा घेतला 5.25 इंच, छातीचा चौथा भाग टाकून घेतला आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। त्याच्यानंतर कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे मागचा 1 इंचाचा टक्स आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी अर्धा इंचावरती तिरकस उतार दिला आणि ह्या पॉइंट पासून 1 इंच अंतर घेऊन आणि मागच्या मुंड्याचा शेप दिला। त्याच्यानंतर इथं खाली 1.5 इंच इतका तिरकस उतार दिला, वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि 7 इंच हा मुंडा राऊंड चेक करून घेतला। त्याच्यानंतर मागचा गळा घेतला 10 इंचाचा, वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 10.5 इंचावरती खूण केले आणि शोल्डर उतार देऊन घेतला। तर मागची साईड आपली पूर्ण रेडी झालेली आहे। आता आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे। तर हा टक्स दिला म्हणून इथं तिरकस उतार होतो, म्हणून इथं आपल्याला अर्धा इंचावरती तिरकस उतार द्यायचा। मागची साईड आहे तशीच कटिंग करून आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। मागची साईड आहे तशीच कॉपी करून घेतली, परंतु इकडच्या बाजूला आय हुक साठी 1.5 इंच इतकं एक्स्ट्रा वाढवून घेतलं आणि खालच्या बाजूला आपल्याला क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं मागच्या मुंड्याचा शेप पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। मागच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे, त्याच्यापासून अर्धा इंचावरती अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर मग पुढचा गळा ओपन केलेला आहे 2 इंचावरती, तर आपल्याला आय हुकचं अंतर सोडून 2 इंच अंतर मोजून घ्यायचं। पुढच्या गळ्याची खोली आहे 6.5 इंच, त्याच्यामध्ये वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 7 इंचावरती खूण करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी इथं मोजून घेत आहे मी 3.5 इंच।
त्याच्यामध्ये आपण हे अर्धा इंच सुद्धा पकडायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला मोजून घ्यायची आहे. इथं घेतली 3.5 इंच आणि इथं घ्यायची आहे 2.5 इंच. आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर मग आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथून टक्स पॉइंट काढून घ्यायचा आहे. तर टक्स पॉइंट हा आपल्याला घ्यायचा आहे मध्य सेंटर, शोल्डरच्या मध्य सेंटर पासून तो येतो 9.5 इंचावरती, परंतु वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी इथं 10 इंचावरती खूण करून घेतली. त्याच्यानंतर मग इथं हे अंतर आपल्याला किती इंच घ्यायचं आहे, तर हे अंतर मी इथं मोजून घेत आहे 3.25 इंच. इथं घेतलं 3.25 इंच आणि इथं घ्यायचं आहे 3.5 इंच. हा पॉइंट अशा पद्धतीने मिळवून घेतला. तर हे अंतर घेतलं 3.25 इंच, हे घेतलं 3.5 इंच, 5 इंच इतकं एक्स्ट्रा घेतलं. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं हा टक्स किती इंचाचा द्यायचा आहे, तर हा आपल्याला द्यायचा आहे 1.25 इंचाचा. 1 इंचाचा घेतला तरी सुद्धा चालेल. तर मी अशा पद्धतीने 1.25 इंचाचा टक्स घेतला. त्याच्यानंतर मग इथून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर मग इथं आपण हा टक्स दिला तर इथं हे अंतर आपल्याला वाढवावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं 2.25 इंच किंवा मग 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. जर का इथं तेव्हा ब्लाऊज शिलाई करतो तेव्हा आपल्याला छातीचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून उरलेला भाग आपल्याला कटिंग करायचा आहे. त्याच्यावरच्या बाजूला घेत आहे 1.25 इंच. 1.25 इंच किंवा अर्धा इंच इथं जितकं घेतलं तितकंच इथं आपल्याला शिलाईमध्ये ऍड करायचं आहे. तर मी हे घेतलं 1.25 इंच आणि खालच्या बाजूला घेतलं 2.5 किंवा 2.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. तर आपण जेव्हा ब्लाऊज पूर्ण शिलाई करू तेव्हा आपल्याला छातीचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून उरलेली क्रॉस पट्टी आणि उरलेला जो काही इथं भाग येणार आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल. शोल्डर घेतलं 5 इंच आणि मुंडा घेतला 5.25 इंच. त्याच्यानंतर पुढचा गळा घेतला 7 इंचाचा. त्याच्यानंतर इथं ही क्रॉस पट्टी घेतली 3.5 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच. टक्स पॉइंट घेतला 10 इंचावरती. हे अंतर घेतलं 3.25 इंच. इथं घेतलं 3.5 इंच. हा टक्स घेतला मी 1.25 इंचाचा. त्याच्यानंतर मग मागच्या साईडला आपण टक्स दिला तेव्हा इथं अर्धा इंचावरती डाऊन केलं तर ते सुद्धा आपल्याला इथं कट करायचं आहे. तर ते इथं आपल्याला 5 इंचावरती खूण करायची आणि हा तिरकस भाग कटिंग करायचा आहे. परंतु वरच्या इथं आपण जे अर्धा इंच पकडलं ते अर्धा इंच आणि हे 5 इंच असं इथं आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि हा भाग कट करायचा. तर हे अगदी तुमच्या क्लिअर लक्षात आलेलं असेल. तर बाही कटिंग तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर प्लीज तर मैत्रिणींनो, मी या ब्लाऊजचा तुम्हाला अगदी सोप्या पद्धती जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा सहजच समजेल अशा सोप्या भाषेत तुम्हाला इथं कटिंग करून दाखवलेली आहे. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये 32 इंच साईज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती मी कटिंग करून घेतलेली आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील.